श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, आज 12वी बोर्डाचा केमिस्ट्री या विषयाचा पेपर झालेला आहे। ही तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसत असेल। पेपर झाल्यानंतर आता बोर्डाकडून एक गुड न्यूज येत आहे। ते कुठले आहे, काय हे तुम्हाला मी सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशा सर्व अपडेट्ससाठी। त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यांना या 10वी 12वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत सरावासाठी जर तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला IMP प्रश्न हवे असतील तर तुम्ही नक्कीच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा। नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। या ठिकाणी तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, 10वीचं सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका IMP प्रश्न मिळतील। तर लगेच फटाफट तुम्ही डाउनलोड करा ॲप। भरपूर मुलांचे अभिप्राय येत आहेत, तुम्हाला दिसत असेल। हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे, याच्यातले IMP प्रश्न भरपूर येतात। तर आता बघा, 12वी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर झाला, त्याच्यावर आपण चर्चा करूयात। नुकताच आता पेपर पार पडला। परीक्षा केंद्राबाहेर मी होतो, त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना मी अभिप्राय विचारले तर भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांनी सांगितलं की केमिस्ट्रीचा पेपर देखील त्यांना अवघड गेलेला आहे। त्यामुळे आता पुढचा मॅथ्स पेपर आहे, त्यामुळे मॅथ्सचा कोर्स परचेस करा आणि लवकरात लवकर तुम्ही मॅथ्सचा पेपर सोपा जाण्यासाठी कोर्स परचेस करा। फटाफट नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा नंबरवर संपर्क करा। आता या ठिकाणी 8 पानांची जी प्रश्नपत्रिका आहे याच्यात सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि डी याच्यात जे काही MCQ वगैरे PDF मी दिले होते ते आले होते। त्यानंतर शॉर्ट नोट्स मध्ये काही प्रश्न आले होते आणि जो आहे सेक्शन डी मध्ये आपल्याला जो शेवटचा जो प्रश्न होता 31 मधला बी, त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 हा देखील आला होता। त्यामुळे तुम्ही आता तरी कोर्स बाय करा फटाफट आणि याच्यातले बरेच म्हणजे तो कोर्स घेऊन तुम्ही चांगले मार्क्स देखील मिळवू शकता। पास तर होणारच नक्की, डेफिनेटली। तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा। आता बोर्डाकडून काय गुड न्यूज आहे ते तुम्हाला मी सांगतो। तर बघा, 10वी 12वीच्या पेपरानंतर फिजिक्स पेपर झाला, त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात देवकी गावामध्ये तुम्हाला माहिती आहे काय प्रकार घडलेला आहे। त्या ठिकाणी फिजिक्सचा पेपर हा फुटलेला होता। मात्र त्यानंतर बोर्डाने सतर्कतेची काळजी घेत आता केमिस्ट्री पेपरामध्ये झाल्यानंतर आता बोर्डाने जी आता एक बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। त्यांनी देखील एक महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। ती गुड न्यूज अशी आहे की काही विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर त्यांच्या कॉप्या होत आहेत अशा प्रकारची तक्रार केलेली आहे। त्यामुळे त्या मुलांचं नुकसान होत आहे अशी त्यांनी तक्रार केली की आम्ही अभ्यास करून येतोय परंतु केंद्रावर सरसकट कॉप्या पुरवल्या जात आहेत, मग या शिक्षकांचं यांचं काय करायचं। तर त्यावेळी आता बोर्डाने सांगितलेलं की त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यावर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला नक्कीच न्याय भेटू शकतो। आणि दुसरी गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की अशा शाळांवर किंवा असे जे केंद्र असतील यांची कायमची मान्यता रद्द होणार आहे। मग तुमच्या शाळेवर किंवा केंद्रावर जर परीक्षेमध्ये कॉपी होत असतील तर तुम्ही देखील तक्रार करा, थांबू नका आणि अभ्यास करा। कारण अभ्यास करताना जरी तुम्हाला अडचण आली तरी नाना फाउंडेशन हा कोर्स तुमच्यासाठी आहे। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या केंद्रावर असे काही प्रकार झालेले आहेत त्यांच्यावर आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सांगितलेलं की त्या ठिकाणी शिक्षकांची अदलाबदली होणार, म्हणजे सरमिसळ पद्धत राबवण्यात येणार आहे। म्हणजे त्या शाळेचे कॉलेजचे शिक्षक दुसऱ्या शाळेवर जातील आणि त्या शाळेवर दुसऱ्या शाळेचे शिक्षक येणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना हा नक्की न्याय मिळेल का आणि तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर कसा गेला कमेंटमध्ये कमेंट करा। आणि बोर्डाचा फिजिक्सचा पेपर हा एक गुंतागुंतीचा विषय झालेला आहे। जर असंच राज्यामध्ये सगळीकडे राहिलं तर हुशार मुलांचं काय होणार। कारण राज्यात सरकारने आधीच सांगितलं की कॉपी मुक्त अभियान घेणार आम्ही, 144 कलम लागू करणार, 100 मीटर मध्ये कोणाला येऊ देणार नाही। त्यानंतर भरपूर CCTV सांगितलं, रेकॉर्डिंग लाईव्ह रेकॉर्डिंग होणार, या सगळ्या यंत्रणा तुम्ही सांगितल्या। राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवलं परंतु हुशार मुलांचं काय होतंय, आता कॉप्या सर्वत्र चालत आहेत। जवळपास आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या केमिस्ट्रीच्या पेपरामध्ये पण आता बातम्या येत आहेत की काही ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे आणि आतापर्यंत जवळपास 170-80 विद्यार्थ्यांनी कॉपीचे गैरप्रकरण केलेले आहेत। मग या विद्यार्थ्यांवर काय कारवाई झाली किंवा यांना मदत करणाऱ्या शिक्षक असतील किंवा कोणी असतील त्यांच्यावर काय कारवाई झाली हे बोर्डाने देखील स्पष्ट केलं पाहिजे। त्वरित ऍक्शन लवकरात लवकर घेतली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सहमत आहात का कमेंट करा। आणि आज गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा वार आहे। व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं नक्कीच स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी समर्थ।